हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत नाश्त्याची रेसिपी म्हणजे की रवा वडा। तर सेम मेंदू वडा सारखाच होतो तो, पण नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा। तर घेऊयात बनवायला। तर सर्वप्रथम मी इथे एक अद्रक लसूण कुटून घेतीये, म्हणजे की तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे कुटून घेते। आणि इथे मिरच्या घेतल्यात मी 2 ते 3। तर तुम्ही तुमच्या हिशोबाने मिरच्या ॲड करू शकता। तर मिरच्या घेते, कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता हे सगळं कापून घेऊयात आपण। तर घेऊयात मग कापून। आता आपण कढीपत्ता पण कट करून घेणार आहोत। हे बघू शकता कढीपत्ता घेतलेला आहे मी इतका, तर तो पण आपण आता कापून घेऊयात। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। तर कापून वगैरे झालेलं आहे आपलं सगळं। तर चला तर मग बनवायला घेऊयात आपण। तर सर्वप्रथम मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आता त्या पाण्यामध्ये आपण थोडंसं गरम होऊन देऊयात त्या पाण्याला। आणि 5 ते 10 मिनिटं थोडं पाणी गरम झालं की मग आपले सगळे जे साहित्य ते आपण टाकणार आहोत एक एक करून। बघू शकता तुम्ही। झालेलं आहे पाणी गरम। तर एक एक करून आपण आता सगळं टाकून घेऊयात। पहिलं तर मीठ टाकून घेतेय। मीठ टाकून झालं की आपण चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत। आणि चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे, जर तुम्हीला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। तर मी इथे मिरची पण टाकलेली आता बघू शकता तुम्ही असे। आणि कट केलेली कोथिंबीर जशी मगाशी तुम्ही पाहिली कापून ठेवलं होतं सगळं मी साहित्य। तर आता ते सगळं टाकूया त्याच्यामध्ये। तर कोथिंबीर टाकलेली आहे। तर आता 5 ते 10 मिनिटं ह्याला थोडीशी उकळी येस्तवर आपण थांबणार आहोत। आणि 5 ते 10 मिनिटं उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडा थोडा करून रवा टाकणार आहोत। आणि मग रवा टाकून झालं की त्याला मस्त एकजीव करणार आहोत। तर बघू शकता तुम्ही आता। हो, आपण अद्रक पण टेचून ठेवलं होतं, तर त्या अद्रक पण आपण आता टाकून घेऊयात। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। आपलं तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं, कारण की थोडंसं गार व्हायला हवंय। तर मग गार झाल्यानंतर मग मी त्याचे आता मेंदू वड्यासारखे वडे बनवून घेऊयात आपण। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। तर एक एक करून आपण बनवून घेऊयात सगळे मेंदू वडे। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी। आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बनवूयात आपण, बघूयात। सगळे रवा वडा तयार। तर तळायला घेऊयात आपण। आणि नाश्त्यासाठी सगळ्यात चांगली रेसिपी ही तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आणि जास्त वेळ पण नाही लागत, पटकन होते। तर तळून घेऊयात आता आपण। बघू शकता अशा पद्धतीने।
मस्त आता आपला रवा वडा तयार होतोय, तुम्ही बघू शकता. आणि जर अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.